अध्याय 2. अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळे. एक शिष्य श्री गुरुचरणांचे ध्यान करीत मार्गाने कोठेतरी जात होता. दमल्यामुळे तो एका झाडाखाली विसावला. त्याच्या स्वप्नामध्ये भस्म, व्याघ्रचर्म आणि पितांबर धारण केलेला एक योगी त्यांच्या स्वप्नात आला. त्यांनी नामधारकाच्या भाळी स्वहस्ते भस्म लावले व त्याला अभयदान दिले. नामधारकाला एकदम जाग आली. त्याने भोवताली पाहिले पण कोणीच दिसले नाही. तो आश्चर्य करीत पुनश्च मार्गस्थ झाला. काही अंतरावर त्याला स्वप्नातील योगांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तो आनंदाने पुढे धावत धावत गेला. योगी म्हणाला, माझे नाव सिद्ध, गंगापूरचे नृसिंह सरस्वती हे माझे गुरु. नामधारक म्हणाला, मीही नित्य श्रीगुरूंचे ध्यान करतो, मग माझ्या नशिबी ही कष्ट अवस्था का? नामधारका, तू त्यांची एकनिष्ठेने भक्ती कर, मग तुला त्यांच्या कृपेची साक्षात अनुभूती येईल. योगी म्हणाला, नामधारका, ब्रह्मदेवाने कलियुगाला श्रीगुरूंचा महिमा सविस्तर सांगितला. तोच मी तुला सांगतो, ऐक. सृष्टीच्या आरंभी विष्णूने आपल्या नाभिकमलातून ब्रह्मदेवास उत्पन्न केले. ब्रह्मदेवास 4 वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी विश्व निर्माण केले. कृतयुगाच्या प्रभावाने लोक सन्मार्गी झाले. त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले. द्वापरयुगाने आपल्या स्वधर्माप्रमाणे पाप व पुण्य समसमाधान केले. त्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलावून घेतले. ब्रह्मदेवाने कलियुगाला सांगितले, तू आता पुढे काळाला घेऊन जा. तू भूलोकी जाताच लोकांची धर्मप्रवृत्ती निस्तेज होईल. सज्जनही पापवृत्त होतील. त्यांना तू पीडा दे. जे लोक तुला वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील. निर्मळ मनाची, निष्कपटी, निर्लोभी मातापिता, देव, ब्राह्मण, गाय, तुळशी यांची सेवा करणाऱ्या साधू सज्जनांना तू कधीही त्रास देऊ नकोस, ही माझी आज्ञा आहे. कलियुगाने ब्रह्मदेवाला गुरूंचे स्वरूप व महात्म्य विचारले. ब्रह्मदेव म्हणाला, गुरु हा शब्द 4 मूर्तींची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे. गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश. देव कोपले तर गुरु रक्षण करील, पण गुरु कोपला तर कोणीच रक्षण करू शकत नाही. कलियुगाने ब्रह्मदेवाला गुरूंचे स्वरूप व महात्म्य विचारले. ब्रह्मदेव म्हणाला, गुरूंच्या सेवेने कायिक, वाचिक व मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. त्याविषयी एक कथा सांगतो, ऐक. पूर्वी गोदावरीच्या तीरी अंगिरस ऋषींच्या आश्रमात पौल ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत. ते आपल्या शिष्याकडून वेदशास्त्राचा अभ्यास करून घेत असत. एकदा ते सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले, माझे पुनर्जन्मीचे शेष पाप भोग याच देही भोगायचे आहेत. त्यासाठी मी काशीत जाणार आहे. तेथे मला कुष्ठरोग होईल, मी आंधळा व पांगळा होईल, मला 21 वर्ष सांभाळावे लागेल. हे एक खरं तर सेवाव्रतच असेल. त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करेल ते सांगा. ते ऐकून संदीपक नावाच्या शिष्याने, मी तुमची सेवा करील. तुम्ही अनुमती दिली तर तुमचे सर्व पापभोग मी भोगीन, असे सांगितले. वेदधर्मांना परत संतोष वाटला. काही दिवसांनी वेदधर्म संदीपकाला घेऊन काशीस गेले. तिथे त्यांना कुष्ठरोग झाला. त्या दुःखाने त्यांचा पूर्व स्वभाव बदलून ते हट्टी, चिडखोर, उर्मट, क्रूर व शिवराळ झाले. अनंत हालपेष्टा सोसून संदीपक गुरुसेवेत तत्पर राहिला.
संदीपकाची एकनिष्ठ सेवाभक्ती पाहून विश्वनाथाने त्यांना दर्शन दिले. त्याला वरदान मागण्यास सांगितले, पण त्याने काहीच मागितले नाही. मग विष्णूने दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा संदीपकाने माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ हो असा आशीर्वाद मागितला. तेव्हा प्रसन्न झालेले विष्णूंनी त्यांच्या गुरुभक्तींची प्रशंसा केली. ही गोष्ट वेदधर्माच्या कळताच त्यांनी संदीपकाला वरदान दिले. शिशोत्मा, तू काशी क्षेत्री चिरकाल वास करशील. तुझ्या स्मरणाने लोकांचे दुःख दैन्य जाऊन त्याचे कल्याण होईल. वेदधर्मांनी शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी रूप धारण केले होते. त्यानंतर ते दिव्यदेही झाले. लोकांच्या कल्याणासाठी आपल्या शिष्यासह काशीतच राहिले. सिद्ध म्हणाला, नामधारका गुरु महात्म्य लक्षात घेऊन त्यांची दृढ भावनाने सेवाभक्ती करावी. गुरुभक्तावर शंकर नेहमीच प्रसन्न असतो.